नमस्कार मंडळी. तर मी आणि रुक्मान आज जात आहोत मेषच्या एक्झिबिशनला. हे अगदी गाजलेलं असं एक्झिबिशन आहे. मेषच्या एक्झिबिशनची हीच खासियत आहे की इथे तुम्हाला युनिक आणि उत्तम क्वालिटीच्या वस्तू पाहायला मिळतात. तर आज आपण मेधा दिवेकर, ज्या मेषच्या फाउंडर आहेत, त्यांना भेटणार आहोत. आणि मेषच्या अशा अनेक एक्झिबिशन मेधाताईंनी गाजवलेल्या आहेत आणि मराठी एक्झिबिशन सर्वात पहिले दादरमध्ये त्यांनीच आणलं होतं, त्यांनीच ते गाजवलं होतं. नमस्कार. तर आता आपण मेधा दिवेकर मॅडम बरोबर आहोत, ज्या मेषच्या कर्णधारता आहेत, ज्यांनी मेषला सुरुवात केलेली आहे. तर मॅडम, आज आपल्याला मेषची त्यांनी कशी सुरुवात केली आणि त्यांचा ह्या मागे काय उद्देश होता हे आपल्याला आज सांगणार आहे. थोडक्यामध्ये आज आपण त्यांची छोटीशी भेट घेतो. मी खूप मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे की मॅडमने आपल्याला थोडासा त्यांचा वेळ दिलेला आहे. नमस्कार, मी मेधा दिवेकर, मेष एक्झिबिशन्स. आज खूप आली आहे, मलाही खूप आनंद झालेला आहे. मेष कसं सुरू झालं? ॲक्च्युली मी या फील्डमधली नाही. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फार पूर्वी मी कामं केले, जवळजवळ 114 वर्ष वगैरे. मग घरच्या बॅकग्राऊंडमुळे छोटं बेबीसाठी म्हणून मला घरी राहिले, कारण माझ्या बऱ्याच टूल्सही असायच्या. आणि बघता बघता आफ्टर माय 50s, माय सन वॉज अराउंड 18 years old, माझ्या सोसायटीमध्ये एक कॉन्फेअर केलं. त्याही वेळेस हा डोक्यामध्ये कन्सेप्ट नव्हता, पण 5-6 लोकांनी डिमांड केलं, मग परत 5-6 लोकांनी केलं. आणि मग त्या डोक्यात एक आलं की त्या बायका त्यांना आपण सपोर्ट देऊ शकतो. तो कॉन्फेअर होता, पण वाय नॉट टू गो आउट, पण छोट्या सोसायटी लेवलवरून, पण अशा सोसायटीज की ज्याच्यामध्ये पार्टिसिपंटला, जे मोठ्या पार्टिसिपंटला बिझनेस करू शकले, अशा सोसायटीमधून मी अप्रोच करायला सुरुवात केलं. एक 3-4 एक्झिबिशन झाली असतील, तीनच तर थर्ड एक्झिबिशनवर मला जेच्या काही आर्टिस्ट बायका आल्या होत्या आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की पुणे लेवलवर एक त्यांच्यासाठी एक्झिबिशन दिवाळीच्याच कंडक्ट करा. आणि ते मी कंडक्ट केलं. आणि त्यावेळेस प्रॉपर मेषचा जन्म म्हणशील ना, तर तो त्यावेळेस झालेला आहे. मेषचा जन्म तो त्यावेळेस झाला. आणि मी त्या सगळ्या आर्टिस्टला बेसिकली हँडमेड सगळं प्रॉडक्ट होतं, हँड पेंटेड होतं, हँड क्राफ्टेड होतं, ह्याची मागचं परफेक्ट. सो त्या हँडमेड प्रॉडक्टसाठी मी तो एक्झिबिशन भरवलं. आणि त्यावेळेस मेष एक्झिबिशनचं पेज क्रिएट केलं आणि तिथून तो प्रवास ॲक्च्युली सुरू झाला 16 साली ऑक्टोबरला. आणि बघता बघता 4-5 वर्ष मी वर्षातून 3-4 एक्झिबिशन घेत होते. दागिनासाठी एक अगदी 12 स्टॉलचं एक्झिबिशन घेतलं. पण कन्सेप्च्युअल एक्झिबिशनवर मेषचा कायम भर राहिलेला आहे. आत्तासुद्धा तू बघशील तर पाडवा फेस्टिवल वगैरे अशा रिलेटेडमध्ये करतो. आणि 88 सालापासून माझे लाईव्ह सुरू झाले. आणि बघता बघता ते एवढे स्प्रेड झाले की सगळीकडून लोक मला बोलवायला लागले की मुंबईला काय येत नाही. दॅट वॉज नॉट माय लुकआउट टू गो टू मुंबई फर्स्ट, कारण घरचं सगळं सांभाळून सगळं येणं लिटल टफ होतं माझ्यासाठी. पण 22 साली पहिलं पाऊल पुण्याच्या बाहेर काढलं आणि याच याला जबरदस्त लाईव्ह, जबरदस्त एक मराठी बाईच्या एक्झिबिशनला. आणि मेष आता एक ब्रँड झालेला आहे मला तर वाटतं. म्हणजे मेष म्हणजे लोकांना मेषचं एक्झिबिशन म्हणजे जायलाच पाहिजे. पहिलं दादर आपण गाजवलं होतं, इथपर्यंत लाईन गर्दी असते. वर्ल्ड ट्रेड सेंटर आता आम्ही 7 आणि ऑक्टोबरमध्ये केलं होतं. कारण तिथंच मला कळालं म्हणजे काय. आणि लोकांनी मला विचारलं मेष इथं आलं पाहिजे. सो मी आय ट्राईड WTC. सो देअर आय केम टू नो, मुंबईमध्ये असून मराठी ऑर्गनायझरनी आजपर्यंत WTCला गेले नव्हते, जे मी पुण्यात येऊन WTCला लावलं. पहिल्यांदा मला ते काय म्हणजे ना डायजेस्ट होत नव्हतं, पण त्यांचं मॅनेजमेंट असं होती. पण तिथूनही आम्हाला खूप सुंदर ऑलमोस्ट 9,500-10,000 WTCही आले. आणि पाऊंडपेक्षा वॉट आय विल से फोरपेक्षा आय एम लुकिंग फॉर द कस्टमर हू हॅज दॅट मच कपॅसिटी टू बाय माय प्रॉडक्ट, अंडरस्टँड दॅट प्रॉडक्ट. म्हणजे तेही अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, आता मी जे शॉपिंग केले दर्जेदारच असते. म्हणजे मी आधी पण ते प्रोडक्ट पाहिलेले आहेत, पण आज जशी शॉपिंग करून जर आपण जेव्हा हाताने त्या गोष्टींना टच करून बघतो ना, त्याचा आपल्याला वेगळा फील येऊन आपल्याला कळतं की क्वालिटी काय आहे. नक्कीच आहे. आणि माझे सगळ्या हे मेष पार्टिसिपंट
चांगला बेस्ट प्रॉडक्ट देण्याचा इन व्हेरी रिझनेबल प्राइसेस. आय विल नॉट से लेस प्राईस, ओके, किंवा अगदी स्वस्तात मिळेल असं नाही, पण मला असं वाटतं रुपया 10 रुपये यालाही किंमत आहे. सो अकॉर्डिंगली म्हणजे समजा धरून चाल की उद्या बाहेर तुला एखादी प्रॉडक्ट एकतर मिळणार नाही त्यांच्याकडून आणि युनिक गोष्टी हां, पण त्याच्यातून मार्केटला मिळाला तर आय कॅन अश्युअर यू बाहेरच्या पेक्षा समजा 4,000ची साडी किंवा 10,000ची साडी बाहेर मिळाली तर या माझ्या बायका अतिशय कमी किमतीत देतात, 6 ते 7,000. हो हो. आणि हँडपिक्ड आहे. आणि अतिशय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेशचे सगळे जे पार्टिसिपंट आहे से 99% ते आर हायली एज्युकेटेड बायका आहेत. त्यांनी सुद्धा आज MBA आहे आणि कॉर्पोरेटला होती, बरेचसे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आर्किटेक्ट आहेत. सो त्यांचं मला असं वाटतं की तुला माझ्यासारखी जेव्हा उच्च बाई बिझनेस करायचं ठरवते, मे बी असेल आउटफिट्स असेल किंवा काय, पण तुला आवडणारी जी की ते हँडपिक करतात. आणि दुकानाने मिळत नाही का माल, दुकानांमध्ये पण मिळतो, पण शोधावा लागतो. ते युनिकनेस असतो, तो एकाच जागी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. एकाच जागी एक इथे पार्टिसिपंट म्हणून मी एक सांगते की त्या तेवढं तास पार्टिसिपंट तेवढं पार्टिसिपंट तासात म्हणजे अक्षरशः शी इज व्हेरी स्ट्रिक्ट ॲज अ ऑर्गनायझर की कस्टमरना क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे, प्राइसिंग रिजनेबल पाहिजे आणि बेस्टच दिलं पाहिजे आणि आफ्टर कस्टमर सर्व्हिस पण बेस्ट असली पाहिजे हे त्या एन्श्युअर करतात आणि करून घेतात. आणि कुठेही एथिक्सला, कारण त्यांचं एक क्लिअर आहे जे एथिकली नाही आहे ते माझ्या कस्टमरची बरोबर. सो आणि त्या ते इन्शुअर करतात पार्टिसिपंटकडनं प्रोडक्ट जे देते. सो ते आहे एक एथिक्स आम्ही नक्की पाळतो. तर मग आता एक्झिबिशन नक्की दाखव तुझ्या लोकांना. आणि मी सर्वात पहिले तुम्हाला खरंच थँक्यू सांगेन, कारण तुमची ही प्रेरणादायी जी स्टोरी आहे ही सगळ्यांना तुम्ही आज सांगितली, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितली, त्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना ह्याच्यामधून मोटिवेशन मिळेल. आय स्टार्टेड दिस आफ्टर माय 50s. करेक्ट. तर ज्यांना लवकर स्टार्ट करायचं तर मॅडमकडून खरंच प्रेरणादायी गोष्ट आहे की वयाला काही बंधन नसतं. तुम्हाला जी गोष्ट ज्यावेळी वाटेल की मला आत्ता सुरू करायची तर तुम्ही माझ्याकडे 75 इयर्स ओल्ड लेडीज सुद्धा आहे. अँड वेन आय सी टू दॅम मला असं नक्की ऊर्जा मिळते की या जर करू शकतात तर मी त्या एजपर्यंत मला करता आलं पाहिजे. आणि खरंच मला तुम्हाला भेटून इतकं मोटिवेटेड फील होतं आहे की म्हणतात ना एक ऊर्जा तुमच्याकडून मला पण मिळते. खरंच वी आर जस्ट थँक्यू सो मच. इंटरनॅशनल अवॉर्ड येस लोकमत ग्लोबल सखी अचिव्हर्स अवॉर्ड सिंगापूरला मिळाला आम्हाला. आणि मला म्हणणार नाही, इट इज फॉर ऑल नेशन्स वी गॉट दिस अवॉर्ड अँड व्हेरी फर्स्ट अवॉर्ड. हे लोक मला नेहमी आमच्याकडे हे पण एक खासियत आहे की पीपल डू नॉट ओनली फ्रॉम आता मुंबईला वगैरे तर नुसते मुंबईतून येणारे नाही आहे, सगळ्याकडून येतात. अगदी नाशिकवर किंवा अजून कुठून आले, अमरावतीवरून आले, सकाळी दुबईवरून आले. कित्येक वेळा असं होतं की लोक मला मेसेज करतात किंवा फोन करतात अमेरिका, जर्मनी, प्लेसेस की या महिन्यामध्ये आम्हाला यायचं आहे, तुमचं एक्झिबिशन कुठे आहे, डेट सांगते, प्लेस सांगते. फोनवर बोलता बोलता ते मला सांगतात मॅडम तिकीट इज बुक ऑन सो अँड सो डेट अँड वी आर फ्लाइंग टू इंडिया. आणि हे हीच खरी दाद आहे खरंच दाद. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं अवॉर्ड म्हणजे हीच कस्टमरची दाद असते की लोक कुठून कुठून येतात कुठून नाही येतात. आज जर बघशील ना तर फक्त एवढ्या त्याच्यावर आपला आज ॲडव्हर्टाईज आहे. बरोबर तरी सुद्धा आज हॉल आतमध्ये पूर्ण झालेलं आहे. आम्हाला चालायला जागा नाही, आपल्याला इथे बाहेर यावं लागलं. इव्हन आम्ही शॉपिंग करायला पण आम्ही खूप सरकून जावं लागेल. तर हेच गमक आहे, यशाचं गमक आहे मेशचं. थँक्यू सो मच. आणि एका कॉमन बाईची असते आणि ही बाईची ताकद आहे. लास्ट इयर कॉमन बाईवरून सांगितलं. लास्ट इयरला आम्ही खूप मोठ्या स्केलवर फॅशन शो केला होता फॉर दोन ब्रँड, ऑलमोस्ट फॉर 60 ब्रँड. फॅशन शोची मला बॅकग्राऊंड माहिती आहे का नो, आय फ्रॉम इंजिनिअरिंग फील्ड. पण डोक्यामध्ये आलं की माझ्या या पार्टिसिपंटच्या ब्रँडसाठी आय शुड बी समथिंग. आणि ऑलमोस्ट फॉर 60 बायकांसाठी मी त्यांच्या प्रॉडक्टसाठी केला. आणि ते प्रॉडक्ट जेव्हा आम्ही रॅम्पवर चालवलं तेव्हा तुझ्या माझ्यासाठी कॉमन लेडी तिला ट्रेनिंग म्हणून आम्ही त्याच्यात चालवलं आहे. त्यामुळे अगदी हाऊसवाईफपासून डॉक्टर त्याच्यातही होत्या. हे काही एका डॉक्टरने मला सांगितलं की रात्रभर सेक्शन करत होते, सकाळी 6 ते 7 झोपले आणि 7 मी उठून आले कारण मला
वॉक करायचं होतं हे मला बायकांनी सांगितलं. सो तो सुद्धा खूप छान स्केलला झाला आमचा आणि वेगळा अनुभव सगळ्यांचा अनुभव होता. तोही करत जगभरातील लोकांनी आमचा फॅशन शो काढला त्यावर लाईव्ह. सो हेही आमच्यासाठी एक अचिव्हमेंट आहे. येस. तर काल होतं आणि आज अजून 2 दिवस एक्झिबिशन आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि चुकू नका हे मेशचं एक्झिबिशन. मला गॅरंटी आहे तुम्ही एकदा आलात ना पुन्हा येणार. आणि मॅडम नेक्स्ट एक्झिबिशन कधी आहे ते सुद्धा पुण्यामध्ये आता जे मी म्हटलं कन्सेप्च्युअल आहे एक्झिबिशन. जसं मी काही वर्षांपूर्वी मी दागिना केला होता 12 स्टॉलसाठी. मी फक्त वेगवेगळ्या टाईपची ज्वेलरी आहे. मग त्याच्याबरोबर मग मी साडी अँड दागिना अँड साडी आणलं होतं फॉर इंडियन ब्युटी. तर त्याच्यामुळे नुसते साडीचे ब्रँड्स आणि ज्वेलरी होतं. त्याच्यामुळे साडीसाठी मेश खूपच फेमस झाले. आउटफिट्स नव्हते का होतेच होते पण आउटफिटसाठी पण मी काम केलं. आणि आता जुलैमध्ये अटायर म्हणून आणलं होतं. अटायर दॅट रिफ्लेक्ट्स युअर स्टाईल म्हणून. त्याच्यामध्ये हे आउटफिट्स आपण आणले. ड्रेस मटेरियल्स होते, बॅग्स होत्या, त्याला जाणाऱ्या ज्वेलरी होती, चप्पल म्हणजे ॲक्सेसरीज त्याच्यावर. सो ते 35 रुपीज अंडर 1 रूम. इमॅजिन काय डिझाईन्स मिळाली होती. सेम कन्सेप्ट आता आम्ही पुण्याला घेऊन येतो आहे 19, 20, 21 एप्रिलला हर्षल हॉलला. तर तिथं तो आमचा सेकंड एपिसोड असणार आहे अटायरचा. आणि ठाण्यामध्ये आम्ही येतो आहोत 17, 18, 19 एप्रिल रोजबेले बँकवेट अशर आय टी पार्क वागळे इस्टेटला येतो. तो ठाणेकर हे चुकवू नका आणि पुणेकरांनी सुद्धा चुकवू नका. येस नक्कीच. आणि ठाणेचं जेव्हा मी केलं होतं ना अटायर त्या ठाणे आणि मुंबईतून बरेच कॉल आले होते आमच्या मुंबईला आमच्या ठाण्याला तुम्ही का करत नाही. कधीतरी नक्की करण्याचा तो प्रयत्न करेल अटायर किंवा साडी दागिना. पण शक्य असेल तर या पुण्यामध्ये या एन्जॉय करा. धन्यवाद. थँक्यू. आपण मेशच्या एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत इथे दादरला. चला तर मग आता आपण एक्सप्लोअर करूया इथे काय काय गोष्टी आहेत. तुम्हाला एंट्री केल्या हा एक ब्लॉझम आर्ट्सचा स्टॉल लागेल. इथे हँड पेंटेड तुम्ही साड्या बघू शकता काय सुंदर आहेत. ह्याच्यावरचं एक छोट्या छोट्या गोष्टी कशा बारकाईने केलेल्या आहेत. मॅडम काय रेंज असेल ह्या हँड पेंटेड साड्यांची? साड्यांची 1200 पासून येतात कॉटनमध्ये ते 10-12,000 आणि ड्रेस मटेरियल पण आहेत का? ड्रेस मटेरियल पण आहे 2500 पासून येतात ड्रेस मटेरियल. आणि कुर्ती मटेरियल 1000 रुपयापासून येतं. कुर्तीमध्ये पण हँड पेंटेड आहे का? हे कृष्णाचं काय आहे मरून कलरचं? हे मोठीच आहे. याला असा दुपट्टा हा पॅच आहे. अच्छा. सो आता आपण इथे लक्ष्यूज क्रिएशनमध्ये आहोत आणि त्यांच्याकडे आपण काय काय छान छान व्हरायटी येते पाहूया. हे टेबल रनर आहेत. हा पूर्ण सेट आहे ना मॅम? हा सेट आहे. टेबल रनर आहे आणि टी कोस्टर पण आहेत. टी कोस्टर आहेत ह्याच्यात 6 टी कोस्टर आहेत, 6 टेबल मॅट आहेत आणि मोठा टेबल एक मी काढून दाखवते. जस्ट एक फक्त बघा म्हणजे तो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आहे. हा फेस्टिवलसाठी खरंच खूप छान आहे. खूप छान आहे. आणि आता गुढीपाडवा येतोय. टी कोस्टर हे 6 आहेत आणि हे छान मस्त असं टेबल रनर आहे. हे आहे. त्याच्यानंतर आमचं जे मेन आमचं प्रोडक्ट आहे आमचं दोन्ही मॉडेल आहे. आम्ही ट्रेडही करतो आणि आमचं स्वतःचं पण मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि हे सोफ्याचे हे आहेत ना? हे असं सोफा हे सध्या खूपच इन आहे ही डिझाईन. कारण ह्याच्यामुळे काय होतं जनरली महिला बेडशीट टाकतात. बेडशीटपेक्षा हे टाकलं की सुंदर पण दिसतं. आणि ड्रायक्लीन सोफा टाकलिंग करायची कॉस्ट 3000-4000 असते. त्यापेक्षा हे टाकलं हे 3-4 इन्व्हेस्ट केलं. ही इन्व्हेस्टमेंट आहे एक्सपेन्सिव्ह आहे. हे तुम्हाला धुता येतं रेग्युलर वापरतात आणि ह्याच्यामुळे लुक आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे कारण ह्याचं एनहान्स होतोय. क्वालिटी पण छान आहे आणि टिकाऊ पण आहे. आणि कवर आहेत हे पूर्ण असे हे वरचे सोफा रनर आहेत. हे असं फेस्टिवल कलेक्शन आहे. त्याच्यानंतर हे असं जॅकार्डवालं आहे हे आणि असं मॅट आहे डेकोरेटिव्ह मॅट्स. खूप कलेक्शन आहे. 800 ते 2000 प्रोडक्ट आहेत स्टॉलवर. सो दोन्ही मॉडेल आहेत. आणि एक मिनटं शी इज द आर्टिस्ट
शी इज माय मॉम, शी इज द आर्टिस्ट. आणि आम्ही म्हणजे काही डिझाईन ती स्वतः बनवते. 800 ते 2000 डिझाईन मोस्टली ती म्हणजे सगळे आहेत. आणि पण आमचं दोन्ही मॉडेल. सो ह्या सगळ्याच्या मागच्या क्रिएटिव्हिटी मॅमची आहे. येस 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 येस. थँक्यू नक्की भेट द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो, कहाणी आणि कलाकार दोन ब्रँड्स आहेत आमचे. कहाणीमध्ये विमेन्स वेअर शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज आहेत आणि कलाकारमध्ये मेन्सवेअर शर्ट आणि शॉर्ट कुर्तीज आहेत. ॲक्च्युली मेन्सवेअर असलं तरी युनिसेक्स आहेत ते, आपण पण मुली पण जीन्सवर वापरू शकतो. आणि आमच्याकडे कहाणीमध्ये एक्स्ट्रा स्मॉल साईज टू 2XL साईजेस अवेलेबल आहेत आणि कलाकारमध्ये 3XL पर्यंत साईजेस आहेत अवेलेबल. आणि तुम्ही कॉटनचीच तुमची स्पेशालिटी आहे ना? प्युअर कॉटन ब्लॉक प्रिंट त्यातच आम्ही बनवतो. तुम्ही कुर्ते पण ठेवलेले आहेत मेन्ससाठी आणि शर्ट पण आहेत. कुर्तीज पण आहेत. फेस्टिवलला लॉंग कुर्तीजपेक्षा शॉर्ट चांगले वाटतात त्यामुळे ते पण आहेत. आणि विमेन्स वेअर शॉर्ट कुर्तीज आहेत आणि लॉंग कुर्तीज पण आहेत. आता समरसाठी असे स्पेगेटी टॉप्स पण जास्ती आणले तुम्ही आणलेत. थँक्यू. सो ही स्वीट क्रिएशन आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांची इथे वेगळेच प्रोडक्ट आहेत. क्लिप्समध्ये किती छान छान व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता. पण स्टेशनरीमध्ये सुद्धा जे लहान मुलांसाठी आता पेनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे, जसे आता बॉक्सिंग पेन्स आले होते असे तुम्ही बॉक्सिंग पेन करू शकता. स्क्विशीज आहेत वेगवेगळे असे छोट्या मुलांसाठी अशा रिंग्स वगैरे सगळे स्टेशनरीज आहेत. ही युनिक स्टेशनरी म्हणू शकतो आपण. ही लहान मुलांना नेहमीच प्रिय असते. इथे छान सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत तुम्ही बघू शकता स्किन केअरसाठी आणि ऑर्गॅनिक. इथे पण खूप छान छान मस्त परिकथा हा ब्रँड आहे आणि इथे तुम्ही बघा किती छान युनिक गोष्टी आहेत. गरमी असल्यामुळे तुम्ही इथे कॉटनचे वेगवेगळ्या व्हरायटी बघू शकता. बऱ्याच स्टॉल्समध्ये कॉटनचे कपडे आहेत, लहान मुलांचे सुद्धा आहेत, कुर्तेज आहेत आणि इथे सुंदर सुंदर अशा साड्यासुद्धा आहेत बघा. हँड पेंटेड साड्या पण आहेत. कॉटनचं तर सुंदर कलेक्शन सध्या आलेलं आहे. इथे हे जीन्सचं आहे. इथे हँड पेंटेड साडीज पण तुम्ही बघू शकता. पर्सेसमध्ये सुद्धा खूप इथे व्हरायटी आहे. कॉटनच्याच आहेत, इक्कतमध्ये आहेत काही. महाराष्ट्रीयन ज्वेलरीसुद्धा इथे खूप छान स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता. नथी आहेत वेगवेगळ्या नेकलेस आहेत, माळा आहेत आणि सिल्वरमध्ये पण त्यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे. नक्की विजिट करा. फूड प्रोडक्टसुद्धा इथे आहेत. चकली आहे बघा, लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक, चिवडे. अर्पिता लाडूज म्हणून हा ब्रँड आहे. खूप व्हरायटी आहे. कॉटन साडीज, ड्रेस मटेरियल्स. इथे पुन्हा पैठणीचं खूप छान कलेक्शन आहे. हे टोपी आहेत, थोडे छोटे क्लचेस आहेत, बटवे आहेत लहान मुलींसाठी, ड्रेसेस आहेत, छोटे पाउचेस आहेत. खूप छान असं खणाचं कलेक्शन आहे यांच्याकडे. पैठणी पण आहे. आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे, बघू शकता. नैवेद्यासाठी हे अशा प्रकारचं आपण यूज करू शकतो. हे छान इथे तोरण सुद्धा आहे. हे आहे पैठणीमध्ये. आणि हे काय मटेरियल बोल? सिल्कमध्ये आहेत ना. तर सिल्कमध्ये असे 2 प्रकारचे यांच्याकडे सुंदर असे तोरण आहेत, जे आता गुढीपाडव्याला तुम्ही वापरू शकता. आणि दुसऱ्या ह्यांच्याकडे ही चंचीचा प्रकार आहे, तो बघू शकता तुम्ही. एक मिनिट. हे बघा, ते आपण साडीला असं लावू शकतो. तर ही सुद्धा खूप छान अशी युनिक आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. आणि इथे ही हँडमेड ज्वेलरी बघा किती छान आहे. टेरेकोटापासून बनवलेली सुद्धा खूप सुंदर सुंदर इथे ज्वेलरी आहे. आणि इयरिंग्स सुद्धा खूप मस्त आहेत, फॅब्रिकपासून बनवलेले.
नॅचरल तूप आहे, शुद्ध गाईचं तूप. तर तुमच्या फॅक्टरी वगैरे आहे का असं आहे? पुण्याला. आणि तिथून हे प्रोडक्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण बोलू शकतो की चांगले नॅचरल प्रोडक्ट. तर तुपाशिवाय अजून तुम्ही मसाले पण ठेवलेले आहेत. माझ्याकडे 3 प्रकारचे मसाले आहेत. काळा मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, सोप मसाला आहे. हा काळा मसाला आहे, हा बिर्याणी मसाला आहे, हा सोपपासून बनवलेला मसाला आहे. प्लस आमच्याकडे दुधापासून बनवलेला हा मिल्की आहे. छान तुमच्याकडे हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. तर ह्या स्टॉलला पण नक्की भेट द्या. इथे एंट्री केल्या तुम्हाला हा स्टॉल लागेल. तर ज्यांना असे ऑर्गॅनिक पदार्थ आवडतात त्यांनी इथे नक्की हे तूप तर खरंच तुम्ही बघू शकता. आपल्या रंगावरूनच कळतं की किती म्हणजे छान नॅचरल तूप आहे. तुम्ही इथून बघू शकता तुफान इथे गर्दी आहे. आज शनिवार असल्यामुळे ग्राहकांची इथे आपल्याला भरपूर गर्दी पाहायला मिळते. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लवकरात लवकर या. आणि ते खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी घ्यायला मिळतील. सो नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया त्या नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.